महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यामध्ये खून-खुनाचा प्रयत्न, चोरी, विनयभंग, महिलांवरील अत्याचार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील ढालकाठी येथील एका 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। या प्रकरणी बेलदारवाडी येथील 9 जणांविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सविस्तर माहिती अशी की फिर्यादी या घरात असताना मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये प्रवेश करून त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला आहे। तसेच इतर आरोपी यांनी एकत्रित जमवून फिर्यादी यांच्यासह त्यांचे वडील आणि आई यांना शिवीगाळ करून हाताबुक्कीने मारहाण केली व पुन्हा दमदाटी करून घरातून निघून गेले। या प्रकरणी आरोपी प्रतीक युवराज चव्हाण, रोहिदास गंगाराम जाधव, शेखर गंगाराम जाधव, गंगाराम चंदर जाधव, अक्षय रोहिदास जाधव, रोहित रोहिदास जाधव, आकाश संतोष जाधव, सारिका युवराज चव्हाण, रेखा पांडुरंग जाधव सर्व राहणार बेलदारवाडी ढालकाठी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 190, 331, 115, 2, 352, 351, 2, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस निरीक्षक SK मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष नटे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। मात्र परस्पर विरोधी गुन्ह्यामध्ये पत्रकार छावा मराठा योद्धा संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामदास चव्हाण यांचे नाव आल्यामुळे छावा मराठा योद्धा संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे। ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पत्रकार व छावा मराठा योद्धा संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामदास चव्हाण हे उपस्थित नसतानाही या गुन्ह्यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून पोलिसांनी CDR लोकेशन तपासावे अशी मागणीही या माध्यमातून करण्यात येत आहे। महाड एमआयडीसी पोलिसांनी सदर गुन्ह्याची चौकशी करून घटनास्थळाचे मोबाईल लोकेशन तपासून सदर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते। मात्र पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल का केला याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। लवकरच छावा मराठा योद्धा संघटनेचे पदाधिकारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची भेट घेणार असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत पुन्हा चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात येणार आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।